श्री स्वामी समर्थ मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात? तर नेहमीप्रमाणेच खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवती आहे, कारण भरपूर उद्योग असतात, भरपूर कामं असतात. त्यामुळे रोजचा मला व्हिडिओ बनवता येत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर माझ्याकडे 5 नंबर आहेत, टेलिफोन नंबर 5 आहेत माझ्याकडे. तर माझं कसं असतं की प्रायव्हेट नंबर वेगळा आहे आणि यूट्यूबला वेगळा आहे आणि एक नॉर्मल सगळ्यांसाठी पण एक वेगळा नंबर आहे 80चा आणि अजून 3 नंबर आहेत जे माझे खूप प्रायव्हेट आहेत, मी कोणालाच सांगत नाही. पण काही अशी आहेत की त्यांना ते माहिती आहेत, कोणाकोणाला अगदी एमर्जन्सीला कॉल झालेले आहेत त्याच्यावर. तर मला कॉल आलेले तर मी त्याच्यावरनं कॉल केलेले आहेत स्वामी भक्तांना. तर असे खूप हे आहेत. त्याच्यावर मग मला मेसेज येतात, आपले नॉर्मल मेसेज येतात, कारण मी त्याच्यावर व्हॉट्सअप घेतलेलं नाही आहे. तर मला सगळेजण सांगतात की ताई, खूप दिवस झालं तुम्ही व्हिडिओ बनवत नाही आणि आता बनवा. तर मला खूप कामं असतात, त्यामुळे मला बनवताच येत नाहीत व्हिडिओ. पण रोज एक अनुभव असतो, रोज एक काही ना काहीतरी आपल्या आयुष्यात घडत असतं आणि काही गोष्टी अशा असतात ज्या इतक्या पटकन घडतात ना, तर आपल्याला ते कॅमेरा घेऊन तिकडे शूट करत बसण्यापेक्षा त्या बघितल्या जातात. म्हणजे आपण म्हणतो ते मरू दे फोन वगैरे सगळं, पण आपण पहिलं हे बघून घेऊयात. असे काही दृश्य असतात जे आपल्याला कॅमेऱ्यात फोनमध्ये टिपता येत नाहीत. रोज एक असा अनुभव असतो. तर नेहमीप्रमाणेच माझा ह्यावेळेस पण खूप सुंदर असा अनुभव आहे. मागच्या वेळेस मी नीमकरोली बाबांचा व्हिडिओ बनवला होता, तेव्हा मला ते पाय दिसले होते. तर ते पाय म्हणजे असे ते वेगळेच होते, काहीतरी काय होतं मला पण ते नीट माहिती नाही. आणि नीमकरोली बाबांचे जे व्हिडिओ आहेत, जे बनवले आहेत ते दुसऱ्यांनी, तर त्यांनी ज्यांनी बनवलेले आहेत त्याच्यावर ते ज्यांनी जे मुखर्जी म्हणून आहेत, दादा मुखर्जी, त्यांच्या घरात स्वामी पाऊल म्हणजे उमटून असे आले होते. आपले स्वामी कसे येतात तसे पण आलेले आहेत. तर माझ्याकडे पण तसं ते मला दृश्य दिसलेलं आहे. मी त्याचा व्हिडिओ बनवला होता. पण मी व्हिडिओ बनवला आणि मिस्टर म्हणाले नको तो अपलोड करू, पण तरी पण मी केला होता. पण आम्ही दर्शनाला वगैरे कोणाला काही हे केलं नाही, आम्ही खूप ते प्रायव्हसी ठेवली होती. तर असेच काय 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 अनुभव असतात. आणि माझ्याकडे विभूती पण झाली होती. त्या विभूतीचं पण फार मोठं हे आहे की फोटोला माझ्या बुरशी कशी येते ओलावा आल्यानंतर वगैरे, तसं काहीतरी येत होतं आणि त्याच्यातनं असं पडत होतं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ते एक पर्टिक्युलर जागेवर जास्त आलं होतं आणि मग मी फोटो सारखा साफ करायचे तर तिथनं ते असं दिसत होतं, अशी बुरशी बुरशी आल्यासारखं आणि तिथनं पडत होतं. पण ते काय असेल माहिती नाही. आणि त्याच्यात ती स्वामींची मूर्ती झाली होती, म्हणून तो एक माझ्याकडे फार मोठा अनुभव आहे. आणि आता नीमकरोली बाबांचा पण मला अनुभव येतात, खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत की म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे. तर माझ्याकडे भगवद्गीता नव्हती, तर माझ्याकडे ती पण आली, कारण मी एका ठिकाणी गेले तर तिथे एक जण होते, त्यांनी अगदी मला येऊन म्हणाले हवी आहे का, तर मग मी पटकन घेतली. आणि जे पारस्पर्श आहे ते मला मिळालेलं आहे. म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं की माझ्यासाठी आणाल का. जे एक जण आहेत ते गेले होते त्यांच्याकडे करोली बाबांच्या इथे, तर ते मग तिकडनं घेऊन आले. तर माझ्याकडे तो पण ग्रंथ आहे, तर मी आता हे वाचणार आहे. जे दादा मुखर्जी आहेत, तर त्यांनी हे लिहिलेलं आहे आणि मला ते पूर्ण आता वाचायचं आहे. तर मी वाचन सुरू करणार आहे. तर मग म्हणालं की वाचन करण्याच्या आधी आपण म्हणजे कसं आहे काय आहे समजून घेऊन, म्हणजे आलं ते माझ्याकडे खूप दिवस झालं, पण मी त्याला हात पण लावला नव्हता. तर आत्ता मी ते वाचायला घेणार आहे, कारण आत्ता मी ती भगवद्गीता पण आणली आहे आणि हे पण आहे. तर आता म्हटलं दोन्ही एक एक आपण हळूहळू वाचायला सुरुवात करावी. किती वेळ लागेल काय लागेल त्याला माहिती नाही आहे, पण जसा जसा मला वेळ मिळेल तसं तसं मी ते वाचन करणार आहे. तर असा एक माझ्याकडे आत्ता एक नवीन अनुभव घडला आहे की जेव्हा मी नीमकरोली बाबांसाठी कंबल शोधत होते बघा, मी व्हिडिओ बनवला आहे की मी नीमकरोली बाबांसाठी कंबल आणलं वगैरे. तर आता मला ती तारीख आठवत नाही, मला तो व्हिडिओ बघावा लागणार की मी केव्हा ते आणले होतं.
तर त्याच्यात बरोबर मी 2 टोप्या आणल्या होत्या. एक तर आता मी काय केलं, की आपले स्वामी महाराज आहेत आणि हे नवीन निमकरोली बाबा आहेत असं मी म्हणलं. तर मग म्हणलं त्यांच्यासाठी आणलं तर मग स्वामींसाठी का नाही? तर मी आपल्या स्वामींसाठी पण एक कंबल घेऊन आले होते त्याच वेळेस, की म्हणलं नाही ह्यांच्यासाठी आणले तर ह्यांच्यासाठी पण आणायला हवे. तर मग मी तशाच 2 टोप्या घेऊन आले लोकरीच्या. तर त्या पण इतक्या सुंदर विणलेल्या आहेत, त्या इतक्या घट्ट आहेत की त्या फाटत नाही. कारण ते टोपीवाले आहेत ते मला म्हणाले होते की तुम्ही 10-12 वर्ष ह्या टोप्या जे कोण वापरणार आहे त्यांना द्या, त्या फाटणार नाहीत असं ते मला म्हणाले होते. आणि त्या टोप्या खूप दणकट अशा विणलेल्या होत्या. पण झालं असं की त्याच्यातली जी सुंदर दिसणारी टोपी आहे मी ती स्वामींसाठी ठेवून दिली आणि जरा थोडी अशी साधी आहे, म्हणजे त्याच्यावर जास्त विणकाम नाही, ती मी टोपी निमकरोली बाबांना द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे इथे मी पार्शिलिटी केली, कारण आपले स्वामी आहेत, आपली आई आहे, तर आपण आईसाठी किंवा आपल्या माणसासाठी चांगली गोष्ट निवडतो. तसंच मी केलं की टोपी छान सुंदर दिसणारी टोपी स्वामींसाठी आणि ती साधी दिसणारी निमकरोली बाबांना देऊयात असं मी म्हणलं. तर आता माझ्याकडे जी मूर्ती आहे तीच टोपी एवढी आहे. इतकी छोटीशी आहे की इतकी गोड. तर ती टोपी जर का स्वामींना घातली तर स्वामी पूर्ण त्याच्यात तसे हे होऊन जातील. तर मी काय म्हणालं की जाऊ दे आता ही एवढी मोठी टोपी आहे, मग ती स्वामींच्या इथे देवाऱ्यात कुठे ठेवायची रोज आणि पूजा करताना ती टोपीमध्येच अशी. तर ती निमकरोली बाबांना जी खुर्ची ठेवली आहे, त्यांचा फोटो ठेवल्याचे आसन आहे, त्याच्यावरच मी त्या दोन्ही टोप्या ठेवल्या आणि म्हटलं जाऊ दे ही पण टोपी तुम्हालाच घ्या, कारण स्वामी कुठे घालणार एवढी मोठी टोपी. तर अक्षरशः त्या टोपीला ओढल्यासारखं झालं आहे बघा. म्हणजे आपण डोक्यात घालताना कसं लोकरीची टोपी म्हणा किंवा लोकरीचीच टोपी अशी आपण ओढून ओढून घालतो ना, जी आपल्याला होत नसेल, खूप मोठं डोकं असेल आणि टोपी छोटी असेल तर आपण असं ओढतो. तर अक्षरशः ती टोपी तशी झालेली आहे. तर मला इतकं आश्चर्य वाटलं की अरे ही टोपी अशी कशी उचकटली आणि त्याच्यात असे बोटं गेल्यासारखे आहेत असे. तर हे माझ्याकडे खूप मोठा अनुभव आहे, म्हणजे भयानक मोठा अनुभव. कसा आहे की असं कसं. तो माणूस म्हणला आता 7 ते 8 वर्ष ही टोपीला काही होणार नाही आहे, तुम्ही कशीही घाला, ती खूप दणकट विणलेली असते. मग ती टोपी फाटली कशी काय? ती टोपी अशी डोक्यात घालण्याचा प्रयत्न कसा करतो आपण, आणि समजा स्वेटर कसं ओढू किंवा अशी डोक्यातली टोपी कशी ओढू, मग त्याच्यात असे बोटं वगैरे जातात, तशी अशी हे झालेली असते, तशी ती टोपी दिसली. आणि त्याच्या तिथे मी त्या आसनावर आपण काहीच करत नाही, कारण फोटो पुसते मी फक्त, मी किंवा मिस्टर, आणि तेवढं झालं की तिथेच सगळं असतं, त्याला फक्त झटकतो आम्ही हळूहळू ते जे काय आसन आहे त्याला. तर मग ही टोपी कशी काय निघाली? ह्या टोपीला तर कोणी हात लावत नाही, काही नाही, ते असं कसं झालं? आणि दुसरी टोपी पण जी निमकरोली बाबांना मी आणली होती, जी साधी दिसणारी आहे, ती जरा बरी आहे, पण तिलाही थोडंसं ओढल्यासारखं झालं आहे. आणि ही जी टोपी आहे, जी मला आवडली होती, मी स्वामींसाठी ठेवणार होते, तीच टोपी पूर्ण अशी थोडी अशी उचकटल्यासारखी झाली आहे. आणि माझ्या मिस्टरांनी दाखवताना त्याच्यात असे बोट पण जात होते, म्हणजे असे अशी ती अशी ना हे झाली, आपण म्हणता येणार नाही की ती सुटली आहे वगैरे किंवा ती विणलेली निघाली आहे, तसं काही झालेलं नाही आहे. ती अशी ओढल्यासारखी वाटते, ओढून ओढून घालायचा प्रयत्न केल्यासारखी टोपी वाटते आहे. तर हा अनुभव पण मला खूप छान वाटला की त्या टोप्या मग निमकरोली बाबांनी घालून बघितल्या का, आणि ते आले असतील का, आणि त्यांनी घातलं असेल का, किंवा त्यांनी ही स्वीकार केली असेल का. मी टोपी भेट घेतलेली त्यांच्यासाठी, टोपी भेट म्हणून घेतली ना मी त्यांच्यासाठी गिफ्ट, तर मग ते त्यांनी स्वीकारलं का, असं माझं खूप काय 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 चालू असतं. छोटं छोटं असतं पण फार मोठं माझे म्हणजे विचार असतात की कसं झालं असेल काय. आणि खूप वेगवेगळं काय काय माझ्या आयुष्यात चालू आहे. मध्ये मी एक जण आहेत त्यांच्याकडे हात दाखवून आले, कारण माझा बर्थ टाईम नीट आईला आठवत नाही, माझी जन्मवेळ केव्हा मी 8:30ला झाले का 8:45ला झाले, ह्याच्यामध्ये आई गोंधळलेली होती, तारीख पण तिला नीट आठवत नाही आहे. तर सगळाच माझा पत्रिकेचा प्रॉब्लेम. तर आत्ता मी मध्ये एक जण आहेत त्यांना हात दाखवून आले, तर त्यांनी माझ्याबद्दल जे काय सांगितलं ना, मी फुल अशी हवेत होते, मी अशी उडले एकदम की अरे बापरे, म्हणजे असं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तुला काय भास होतात? म्हटलं मला भरपूर भास होतात.
मला पॉझिटिव्ह पण भास होतात आणि मला निगेटिव्ह पण भास होतात. मला लगेच कळतं इकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा ह्या माणसाच्या मनात काहीतरी वेगळं चालू आहे. मला पटकन असं समोरच्याचं सगळं काय कळतं आणि मला असे इंट्युशन येतात. लहानपणापासून माझ्याकडे अशी ही एक पॉवर आहे. तर खरंच आहे, मला छान वाटतं म्हणायला आणि ते माझ्या हातावर आहे सगळं. म्हणजे माझ्याकडे म्हणण्यापेक्षा माझ्या हातावर सगळं आहे. कारण माझ्या हातावर त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा ते म्हणाले की तू एकतर टॅरो रीडर हो, नाहीतर तू पाम रीडर हो, तू पत्रिका वगैरे. पत्रिकेचं मला एवढं हे नाही, कारण माझाच प्रॉब्लेम आहे तर मी दुसऱ्यांचं काय बघू ना. माझीच पत्रिका नीट नाही. तर मला पाम रीडिंग आवडतं. टॅरो कार्डवर माझा अजिबात विश्वास नाही आहे, म्हणजे नव्हता. पण ते मला म्हणाले तू शिक. तर आता मग मी विचार करते की मग आपण ते शिकूयात का. कारण मी जेव्हा तुमच्याशी बोलते, माझं जेव्हा मी नंबर नवीन शेअर केला होता, तर मी एका व्यक्तीबरोबर एका व्यक्ती म्हणजे एक ताई आहेत, त्यांच्याबरोबर मी माझ्या सबस्क्रायबर ज्या ताई आहेत त्यांच्याबरोबर जे बोलले, तर एकाच्या सोबत मी 2-2 तास 3-3 तास आम्ही गप्पा मारलेल्या स्वामींवरनं. स्वामींचे अनुभव किंवा हे त्या मला त्यांच्या सांगत होत्या, मी त्यांना माझे सांगत होते. जे व्हिडिओजवर सांगितले नाहीत, चॅनलवर मी जे काही अनुभव सांगितले नाहीत, ते मी अनुभव त्यांना सांगत होते. तर 3-3 तास आमच्या गप्पा. आणि त्या मला म्हणाल्या की मला एन्झायटी, डिप्रेशन असं आल्यासारखं झालं, पण तुझ्याशी बोलल्यानंतर मी पूर्ण नीट झाले. म्हणजे हीलिंग पॉवर जी असते ती आहे तुझ्यामध्ये. मला अशा खूप जणी तेव्हापासून म्हणतात आणि लहानपणापासून मला हा शब्द ऐकायला मिळतो की तुला भेटलं ना की आम्हाला फार छान वाटतं, तर किंवा तुझ्याशी बोलून छान वाटतं. तर आता मला असं वाटायला लागलं आहे की मग आपण टॅरो कार्ड शिकावं का आणि हे पाम रीडिंग शिकावं का. मला पाम रीडिंग शिकण्यात फार इंटरेस्ट आहे, कारण मग मला माझं काय काय बघता येईल आणि खूप छान छान वाटेल. आता बघू, इथेच मी व्हिडिओ थांबवते. खूप मोठा झाला. श्री स्वामी समर्थ.